आज माझा पगार झाला ना, म्हणून म्हटलं घरच्यांसाठी जरा शॉपिंग करावं. खरं तर पहिल्यांदा पगार झाला ना तेव्हाच शॉपिंग करायचं होतं, पण तेव्हा शाळेचे तितके प्रॉब्लेम्स होते की माहिती आहे आम्हाला, पण आता नाही. आता यापुढे तुला कसलेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत, कधीच नाही. आय एम सॉरी. आज आम्ही तुझ्यासोबत शॉपिंगला येतो. आम्हाला काहीतरी घेशील ना पहिल्या पगाराचं? हां चल. मग शॉपिंगला आपण चाललो असो तर मग घरी फोन करून सांग ना, उशीर होईल म्हणून. पण शॉपिंगला काही जास्त वेळ नाही लागणार. सांग, उशीर होईल. टपोरी, हॅलो, तुझ्याशी बोलतीये. काय काय ग? त्या दिवशी मला तू काय म्हणालीस? विक्रमचं देवयानीवर प्रेम आहे, तो तिच्या आजूबाजूला फिरत असतो, असंच ना? हो, आणि जे बोलले होते ते खरंच आहे. साक्षी, तुम्ही दोघी बहिणी किती मॅड आहात, आणि तुमच्या या मॅडपणावर ना मला हसायला येतंय. स्वतःच स्वप्न रंगवता आणि स्वप्नात जगता. कधी जमलं ना तर या स्वप्नांमधून बाहेर या. आणि बाय द वे, आपण कुणाशी खोटं बोलतोय हे तरी बघायचं ना. श्रावणीशी, जी विक्रमादित्यची सगळ्यात जवळची फ्रेंड आहे, तिच्याशी. श्रावणी, आज जरा जास्तच हवेत तरंगतेस असं नाही वाटत आहे तुला? आणि अचानक असा कसा तुला साक्षात्कार झाला की मी खोटं बोलते? मी विक्रमला भेटायला गेले होते. ओ, विक्रमादित्यला? त्याला काय विचारायला गेली होतीस? हॅलो, मी स्वतःहून गेले नव्हते, त्यांनी मला बोलवलं होतं. मग काय म्हणाला विक्रमादित्य? ते तुला सांगायची मला काहीच गरज वाटत नाही. मी तुला काय सांगते ते ऐक. विक्रम खूप साधा आहे. स्वतःच्या फायद्यासाठी त्याच्या सभ्यपणाचा फायदा घेऊ नका. आणि देवयानीचं विक्रमादित्यबरोबर नाव जोडण्यापूर्वी तिची खरोखरच तेवढी लायकी आहे का हे बघायचं. तोंड दिले म्हणून काहीतरी नाही बोलत सुटायचं. श्रावणी, विक्रमादित्यला भेटायला गेली होतीस ना? तरीच साडी खूप सुंदर आहे. थँक्स. पण तरी साडी नेसणाऱ्या व्यक्तीच्या मनातला हेतू जर चांगला असेल ना तर ती जास्त खुलून दिसते. हॅलो साक्षी, आई कुठे आहे? आई घरी आहे, पण तू कुठे आहेस? आणि एवढ्यात घरी यायचं सोडून फोन का केलायस? अगं मला जरा यायला उशीर होईल हे सांगायलाच फोन केलाय. अच्छा अच्छा, आता तुला उशीर होतोय याचा अर्थ काहीतरी खास काम असणार नाही का? एक्स्ट्रा क्लास आहे? साक्षी आता बासा सांग ना, कोण आहे? विद्यार्थी विक्रमादित्य राजे शिर्के वाटतं. साक्षी पुरे. रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, तुला घरी यायला उशीर होतोय म्हणून मुळीच काळजी करू नकोस. मी आईला सांगते. देवची काळजी घेण्यासाठी आहे विक्रमादित्य. वेडी आहेस का तू साक्षी? हे बघ, आईला फक्त एवढंच सांग की मला यायला जरा उशीर होईल. जमराय भिडू, एकदम करेक्ट जमराय. कोणाचा फोन आहे? देवचा. अगं आहे कुठे ती? बघू दे इकडे, मी बोलते. देऊ, आईला बोलायचं. एक मिनिट ग साक्षी. हा हॅलो देऊ, अगं आहेस कुठे तू? आई
मला ना, अगं बोल ना, घरी कधी येतेस? आई मला घरी यायला ना थोडा उशीर होईल. का? मला ना बाजारात थोडंसं काम आहे, ते काम करते आणि येते. हां, लवकर येते, जास्त उशीर करत नाही. बाय. देऊ अगं, शाळा सुटल्यावर घरी यायचं सोडून मार्केटमध्ये कशाला गेली कोण जाय? तेच तर देऊ त्यांना कळत नाही एकदा काय. मी पण तेच म्हणत होते. काय? हेच की नको, तू काळजी नको करूस. म्हणजे तिचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल ना, म्हणून ती थांबली असणार मार्केटमध्ये. निघूया. काय झालं? कुणावर चिडलीयस? साक्षी. तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझं काय झालं ते सांग. मग आजचा दिवस आहे ना खूप लकी आहे माझ्यासाठी. अगं आज काय काय झालं तुला कळलं ना, विश्वासच नाही बसणार. अगं पण काय झालं? साई मग काय म्हणाला ते तर सांगशील. अगं काही म्हणाला त्या घरी भेटल्याच नाहीत मला. मग मी ना नीलराजेंकडे निरोप ठेवला आणि तितक्यात काय राहू? मॉम, मला विक्रमचा फोन आलेला आणि त्यांनी चक्क मला ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं. अगं काय बोलतेस? काय काय म्हणाले विक्रम? मॉम, विक्रम जे काही म्हणाला ना त्यावरून एक गोष्ट नक्की आहे, त्याचं देवयानीवर प्रेम नाही आहे. या दोघी बहिणी आहेत ना, या दंडवतात आपल्याला. त्या आहेतच खोटारड्या. मी तुला म्हटलं नव्हतं, तू उगाच टेन्शन घेतेस. तुझ्यासारखा हिरा समोर असताना त्या देवयानी सारख्या काचेच्या तुकड्याकडे कशाला बघेल विक्रम? काय खरंय मॉम तुझं. आता तर विक्रम तिच्याकडे बघणारच नाही. एक मिनिट. बोला मॅडम, काय घेणार तुम्ही? विक्रम प्लीज. देवयानी, आम्ही हॉटेलमध्ये जातो, तो आमच्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे आणि ही गोष्ट तुला माहीत असावी म्हणून आम्ही तुला आज इथे डिनरला घेऊन आलो, फक्त तुझ्यासाठी. हॅलो, काय झालं? विक्रम? विक्रम, मला लवकर घरी जायला हवं. पण तू सांगितलंस ना फोन करून उशीर होईल म्हणून. हो, पण आई वाट बघत असेल ना. आणि काय? आणि ना असं असं सारखं वाटतंय की सगळे आपल्याकडेच पाहत आहेत. म्हणजे तुला इथे कोणी ओळखलं तर? तू सगळ्यात आधी घरच्यांचा विचार करणार, मग त्यातनं तुला वेळ मिळाला की तू लोकांचा विचार करणार. यात सगळा वेळ संपून जाणार. आम्ही असं तुला म्हणतोय की यातनं जर तुला थोडासा वेळ मिळाला तर आम्ही आहोत तुझ्यासोबत. आमचाही थोडासा विचार कर. मी काय म्हणते, आम्ही सांगतो तुला काय म्हणायचंय. तुला असंच म्हणायचंय की आपण आज डिनरला का आलो. तुला कसं कळलं? तुझ्यामुळे. म्हणजे म्हणजे असं की
आधीचा विक्रमादित्य हा कोणाच्याही भावनेला फारशी किंमत न देणारा होता, पण तू आमच्या आयुष्यात आलीस आणि एखाद्याचं मन सुद्धा आम्ही ओळखायला लागलो. आजचं डिनर अचानक ठरलं की हेही प्लॅन्ड होतं माझ्या वाढदिवसाप्रमाणे. सांग. त्याने काय फरक पडणार आहे? तू आता आमच्या सोबत आहेस आणि या क्षणी आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतोय. फक्त आम्हाला एवढंच माहित नाहीये की कायमस्वरूपी भाग्यवान असण्याचा क्षण आमच्या आयुष्यात कधी येईल. कदाचित याचं उत्तर तुला जास्त चांगलं माहिती आहे. आम्हाला सांग, आपल्याबद्दल तू घरी सांगितलंस का सांगायचंय? नाही, म्हणजे साक्षीलाच माहिती आहे फक्त. आणि मी असं ठरवलं होतं की दादू बरे झाले की सगळ्यांना सांगेन. तू? आमच्याकडे काय, घरी आम्ही काहीही न सांगता सगळ्यांनाच अंदाज आला. हां, फक्त नील भैया आणि प्रियदर्शनी वहिनीनं मात्र आम्ही स्वतःहून सांगितलं. मग काय म्हणाले ते? काय नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की एवढी सुंदर आणि सुशील मुलगी असताना. हाय विक्रम. हाय. 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 नवीन चॉईस. तू मला नाकारलंस हे मी समजू शकते विक्रम, पण एका टिपिकल मिडल क्लास मुलीसाठी तू मला नाकारशील, डायजेस्ट नाही झालं हे. रेमी, या विषयावर तुझ्याशी काही बोलण्यात आम्हाला इंटरेस्ट नाहीये. खरं तर तुला आमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नसेलच. आता तुझंही बरोबरच आहे. प्रत्येकाला चेंज हवाच असतो नाही का? आपण हॉटेलमध्ये जातो तसं, कधी पंजाबी डिश, कधी चायनीज, कधी साऊथ इंडियन आणि कधी व्हॉट नॉट. चेंज म्हणून आम्हाला तुझी ही चॉईस नाही आवडली. काय रे मी? ओके यार, कम ऑन. होतं असं काही वेळेला. विक्रम, विक्रम, नाही, तुमची चूक नाही, चूक आमची आहे. कारण तुम्ही ज्या विक्रमादित्याला ओळखता तो तुमच्या बरोबर असाच हॉटेलमध्ये मौज मस्ती करायला यायचा. पण आता जो तुमच्या समोर उभा आहे तो बदललेला विक्रमादित्य, की ज्याला तुम्ही नाही ओळखत किंवा ज्याला देवयानीने बदलाला भाग पाडलाय. आणि शेवटचं सांगतो तुम्हाला, शेवटचं, यापुढे जर देवयानी विरुद्ध तुम्ही वेडवाकडं बोलायचा प्रयत्न जरी केला तरी आम्ही विसरून जाऊ की तुम्ही कधी काही आमचे जवळचे मित्र होते. विक्रम, विक्रम, सॉरी देवयानी.
सॉरी. आज आमच्यामुळे तुला हे सगळं ऐकायला लागलं. शेवटी माणसाचा भूतकाळ त्याची पाठ सोडत नाही हेच कारण. विक्रम, इट्स ओके. याही पुढे तुला आमच्याबद्दल असंच काहीतरी ऐकायला मिळेल देवयानी, किंवा कदाचित याही पेक्षा भयानक. त्यावेळेस तू आम्हाला सोडून नाही ना जाणार. आधीच्या विक्रमादित्याला मी खूप जवळून पाहिलं आणि आत्ताच्या विक्रमादित्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता तू माझ्यावर विश्वास ठेव. देवयानी शेवटपर्यंत विक्रमच्या बरोबर असेल. थँक्स. भेटूया. येऊ दे तिला आता. चांगली खडसावून विचारते. देऊ, अगं काय आहे, किती हौशी. काय एवढं कसलं काम होतं? कुठे होतीस? कुठे तू? शॉपिंग. आई, नोकरी लागल्यापासून कोणासाठीच काहीच आणलं नव्हतं ना. आज पगार झाला म्हणून म्हटलं सगळ्यांसाठीच मस्त शॉपिंग करूया. सॉरी आई. आता काय बोलू मी? चला, माझ्यासाठी काय आणलं सांग. गप्पा बस, दाखवते. लवकर दाखव. सांगते थांब. काय तूच बस. वाव, जीन्स मस्त आहे. सॉलिड असं देऊ. आई, काय ग? हे तुझ्यासाठी. काय ग? बघ बघ. कशी वाटली? खूप छान आहे. वाव, आई मजा आहे तुझी. पण कशाला काय एवढा खर्च केला उगाच? आई, तुझ्या हक्काची साडी. अजून काय काय आणलं? अगं थांब. हे काय? हे दादूंसाठी पेन. वाव. आणि काकासाठी शर्ट. बघू, तो बघेल ना. वा, शॉपिंग वाटतं. काकू थांबा. हे घे, तुझ्यासाठी साडी. आणि श्रावणी, हे तुझ्यासाठी. रस्ते का माल सस्ते में. काकू, अगं नाही, म्हणजे आज आठवड्याचा बाजार होता ना, म्हणून म्हटलं. तुला एवढं चिडायला काय झालं? मॉम, साडी चांगली आहे ना? बघतानाच बरी वाटते, बाकी काही नाही. अभिलाषा, अगं पण तुझ्यासाठी एवढ्या हौसेनं आणली आहे तिने. ही तुमची हौस करायची सवयच तुम्हाला नडते. 4 पैसे हातात आल्या आल्या उधळायची काय गरज होती? पण नाही, मोठेपणा करायची आणि कौतुकाने मिरवायची सवय जाईल तर शपथ. हौसेने कुणी आणलंय असं म्हणावं तर तसंही नाही. हौसेने कुणी अशा स्वस्तातल्या वस्तू आणतात का? तुम्हीच सांगा वहिनी. मॉम, जाऊ दे ना. ब्रँडेड वस्तू कधी वापरल्या असतील तर कळेल ना. जाऊ दे ना, तू लक्ष नको देऊस. साक्षी, जीन्स दे इकडे. ते पण दे. जरा देवासमोर ठेवते आणि हळद कुंकू वाहते. थांब आहे. काय ग? उरलेला पगार हाही देवासमोर ठेव.
देऊ, अगं तू स्वतःसाठी काहीच नाही आणलंस? नाही. अगं मला काय,